हॅलो फ्रेंड्स. सो बघा, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 या चॅप्टरमध्ये आपण मागच्या लेक्चरला काही पॉईंट्स बघितले होते. त्यामध्ये ड्युटीज ऑफ ड्रग इन्स्पेक्टर, प्रोसिजर ऑफ ड्रग इन्स्पेक्टर्स, लायसन्सिंग ऑथॉरिटीज, असे डिफरंट टाईपचे आपण त्यामध्ये पॉईंट बघितले होते मागच्या लेक्चरला. नंतर टुडेज हॅव लेक्चर स्टडी द न्यू पॉईंट्स कस्टम कलेक्टर्स. कस्टम कलेक्टर्समध्ये काय मग, तर त्यामध्ये बघा, दी कस्टम्स कलेक्टर्स ऑर पर्सन ऑन हिज बिहाफ मे detain imported package which he suspects to contain drug, cosmetic import of which prohibited, report detention to drugs controller and if required forward sample to CDL. तर यामध्ये कस्टम कलेक्टरमध्ये काय मग, काय असे पर्सन्स आहेत ते जे काही इम्पोर्टेड केलेले पॅकेजेस आहेत किंवा ते ड्रग्स आहेत किंवा ते काही कॉस्मेटिक्स आहेत ते प्रोहिबिटेड आहेत की नाहीत किंवा ते इफेक्टिव्ह अनइफेक्टिव्ह ते काही हेल्थसाठी कसे आहेत त्याची चेकिंग यामध्ये केली जाते थ्रू कस्टम कलेक्टर्स. आणि त्याचे जे काही रिपोर्ट आहेत ते ड्रगचे किंवा त्या कॉस्मेटिकचे किंवा ते जे काही ते त्यामध्ये दिलेले पॅकेजेस असेल इम्पोर्टेड ड्रग्स पॅकेजेस, तर ते कंट्रोलरला पाठवले जातात नंतर त्यांच्याकडून कस्टम कलेक्टर्सकडून. ठीक आहे. रिक्वायर्ड फॉर फॉरवर्ड दी सॅम्पल टू CDL. ड्रग कंट्रोलरला पाठवले जातात, नाहीतर CDL मीन्स सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीला ते फॉरवर्ड केले जाते त्याचे सॅम्पल. नेक्स्ट आहे लॉज रिलेटिंग टू सी कस्टम्स ॲक्ट आर ॲप्लिकेबल. तर ते जे काही त्यामध्ये कस्टम ॲक्ट आहे बघा, त्यामध्ये इथे दिलेले त्याचे काही लॉ आहे हा त्याला ॲप्लिकेबल असतो. ठीक आहे. कारण की त्यामध्ये ते जो लॉ आहे त्याच्यानुसार हे सर्व काही यामध्ये जे काही वर्किंग आहे ते चालू असतं यामध्ये. सो नेक्स्ट पॉईंट आहे मग इम्पोर्ट ऑफ ड्रग्स. तर इम्पोर्ट ऑफ ड्रग्समध्ये काय मग, फर्स्ट पॉईंट यामध्ये इम्पोर्ट मीन्स काय मग की ब्रिंग इन टू इंडिया. तर ते इंडियामध्ये घेतले गेले जे काही ड्रग्स आहेत इट इज कॉल्ड ॲज द इम्पोर्ट ऑफ ड्रग्स. सो त्यामध्ये मग फर्स्ट पॉईंट आहे क्लासेस आहेत त्यामध्ये काही दिलेले त्यांचे. फर्स्ट पॉईंट आहे मग त्यामध्ये क्लासेस ऑफ ड्रग्स प्रोहिबिटेड टू इम्पोर्ट. तर त्यामध्ये काही डिफरंट टाईपचे क्लासेस आहेत त्या ड्रगचे किंवा त्या कॉस्मेटिकचे म्हणू आपण त्या सॅम्पलचे, की जे काही इम्पोर्टेड केलेले ड्रग आहेत तर ते प्रोहिबिटेड आहेत. ठीक आहे. इफेक्टिव्ह अनइफेक्टिव्ह काय असेल ते, तर त्याचे टाईप्स दिले आहेत, ते क्लासेस दिले आहेत. सो फर्स्ट वन आहे एनी ड्रग विच इज नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी. तर यामध्ये बघा काही ड्रग असे असतात यामध्ये की ते स्टँडर्ड क्वालिटीचे नसतात. यामध्ये त्यांची जी क्वालिटी आहे ड्रगची ती स्टँडर्ड क्वालिटी नसते यामध्ये. नेक्स्ट एनी मिसब्रँडेड स्पुरियस ऑर अडल्ट्रेटेड ड्रग्स. तर त्यामध्ये काही मिसब्रँडेड ड्रग्स असतात, काही स्पुरियस अडल्ट्रेटेड, काही व्हॅलिड ड्रग्स असतात त्यामध्ये. ठीक आहे. त्यांची एक्सपायर डेट संपलेली असते बघा. असे जे काही ड्रग्स आहेत अडल्ट्रेटेड ड्रग्स म्हणतो आपण त्याला, ते असतात त्यामध्ये काही प्रमाणात. नेक्स्ट आहे एनी मिसब्रँडेड ऑर स्पुरियस कॉस्मेटिक. तर त्यामध्ये काही मिसब्रँडेड किंवा स्पुरियस कॉस्मेटिक देखील असतात त्यामध्ये ॲडेड. एनी ड्रग ऑर कॉस्मेटिक्स विच रिक्वायर इम्पोर्ट लायसन्स अँड इफ इम्पोर्टेड विदाऊट सच ए लायसन्स. तर त्यामध्ये काही प्रकारचे असे सुद्धा कॉस्मेटिक असतात जे काही इम्पोर्ट करण्यासाठी जे काही त्यासाठी लायसन लागतं, तर त्यामध्ये जर लायसन कंपल्सरी लागतं त्यामध्ये रिक्वायर असतं ते. आणि इफ इम्पोर्टेड विदाऊट सच ए लायसन्स. आणि त्यामध्ये काही विदाऊट लायसनचे सुद्धा घेतलेले काही ड्रग असतात, त्यांचं जे काही इन्फॉर्मेशन दिली आहे ते यामध्ये दिली बघा, विदाऊट इम्पोर्टेड लायसन्स जे काही ड्रग असतात ते. एनी पेटेंट ऑर प्रॉप्रिटरी मेडिसिन्स, दी ट्रू फॉर्म्युला ऑर लिस्ट ऑफ दी ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स. तर त्यामध्ये काही पेटेंट मेडिसिन्स असतात, प्रॉप्रिटरी जाऊन सांगितलं आपण मागच्या लेक्चरला यामध्ये बघितलं होतं, जे काही स्वतःच्या मालकीची हक्काची मेडिसिन म्हणतो आपण त्याला, इट्स कॉल्ड ॲज द पेटेंट ऑर प्रॉप्रिटरी मेडिसिन्स. दी ट्रू फॉर्म्युला ऑर लिस्ट ऑफ दी ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स. मग त्यामध्ये त्यांची काही फॉर्म्युले असतील, त्याची लिस्ट असेल त्या ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंटची, त्यामध्ये ती दाखवली जाते विथ देअर ट्रू क्वांटिटीज. तर त्याच्या क्वांटिटीनुसार त्याची लिस्ट यामध्ये शो केली जाते. इज नॉट डिस्प्लेड ऑन द लेबल ऑर कंटेनर इन अ प्रिस्क्राईब मॅनर. आणि ते जे काही त्याची टोटल इन्फॉर्मेशन आहे ती कंटेनरवर किंवा प्रिस्क्राईब मॅनरमध्ये ते डिस्प्ले केली जात नाही यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट आहे एनी कॉस्मेटिक्स कंटेनिंग एनी सच इन्ग्रेडियंट्स विच मे रेंडर इट अनफ्यूज ऑर हार्मफुल फॉर यूज. तर त्यामध्ये असे काही कॉस्मेटिक्स आहेत कंटेनिंग सच इन्ग्रेडियंट्स रेंडर ऑर अनसेफ, जे काही आपल्या आरोग्यासाठी अनसेफ असतात, जे काही स्पुरियस म्हणतो आपण त्याला. असे जे काही कॉस्मेटिक असतात ते आपल्या हेल्थसाठी हार्मफुल फॉर यूज, आपल्या हेल्थसाठी ते घातक ठरू शकतात, हानिकारक ठरू शकतात. असे काही कॉस्मेटिक आहेत त्यामध्ये याच्यामध्ये लिस्ट दिली त्याची. नेक्स्ट आहे एनी ड्रग विच क्लेम टू क्युअर ऑर प्रिव्हेंट एनी डिसीज ऑर एलिमेंट डिस्क्राईब इन शेड्यूल जे. तर यामध्ये अशा प्रकारे सुद्धा काही ड्रग आहेत जे क्युअर किंवा प्रिव्हेंटसाठी दिलेले असते, त्या डिसीजच्या प्रिव्हेंट किंवा त्याची प्रिव्हेंटिंगसाठी दिलेले, त्या आजारांवर जे काही त्या डिसीजवर दिलेले ड्रग आहेत ते डिस्क्राईब केले आहेत. तर कशामध्ये, शेड्यूल जेमध्ये डिस्क्राईब केले आहेत ते ड्रग. ठीक आहे.
एनी ड्रग ऑर कॉस्मेटिक दी इम्पोर्ट ऑफ दी विच इज प्रोहिबिटेड बाय रूल्स. तर त्यामध्ये जे काही ड्रग आणि कॉस्मेटिक आहेत इम्पोर्टेड केलेले ते प्रोहिबिटेड बाय रूल्स. त्या रूलनुसार ते प्रोहिबिटेड केलेले आहे त्यामध्ये, ठीक आहे, प्रोहिबिटेड दिलेले आहेत, सांगितले त्यामध्ये असतील ते. नेक्स्ट पॉईंट आहे इम्पोर्ट ऑफ ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स परमिटेड अंडर लायसन्स ऑनली. तर काही ड्रग आहेत बघा यामध्ये अशा प्रकारचे जे काही इम्पोर्टेड केले जातात, कॉस्मेटिक ड्रग असो त्यामध्ये परमिटेड अंडर दी लायसन्स ऑनली, फक्त ते लायसन्सच्या अंडर परमिट केले जातात असे काही ड्रगची लिस्ट यामध्ये दिलेली बघा ती. मग तर त्यामध्ये बघा मग ड्रग्स स्पेसिफाईड इन शेड्यूल सी अँड C1. तर असे काही ड्रग्स स्पेसिफाय केले आहेत, तर ते कोणत्या शेड्यूलमध्ये गेले तर C अँड C1मध्ये हे ड्रग्स स्पेसिफाईड केले आहेत त्यांनी. कोणते ड्रग तर ते जे काही फक्त अंडर लायसनमध्ये, फक्त लायसनच्या अंडरच ते आपण इम्पोर्ट करतो ते जे काही ड्रग आहे, मग ते कोणते आहेत ड्रग्स स्पेसिफाईड इन शेड्यूल सी आणि C1. शेड्यूल सी आणि C1मध्ये ते ड्रग स्पेसिफाय केले. नेक्स्ट आहे ड्रग्स स्पेसिफाईड इन शेड्यूल एक्समध्ये सुद्धा ते ड्रग स्पेसिफाय केले आहेत. त्याचबरोबर ड्रग्स फॉर एक्झामिनेशन, टेस्ट ऑर ॲनालिसिस, ते ड्रग एक्झामिनेशनसाठी किंवा टेस्टिंग किंवा ॲनालिसिससाठी सुद्धा ते यूज केलं जातं. त्याचा त्यामध्ये ड्रग्स फॉर पर्सनल यूजसाठी सुद्धा त्याचा यूज केला जातो. अँड एनी न्यू ड्रग, आणि काही नवीन प्रकारचे ड्रगसुद्धा यामध्ये ॲड असतात अंडर दी लायसन्स ऑनली. नेक्स्ट पॉईंट आहे इम्पोर्ट ऑफ शेड्यूल सी अँड C1 ड्रग्स. तर जे काही शेड्यूल सी अँड C1मधले इम्पोर्टेड ड्रग्स आहेत त्याची इन्फॉर्मेशन दिली यामध्ये. दी लायसन्स फॉर दी इम्पोर्ट ऑफ शेड्यूल सी अँड C1 ड्रग इज अ ग्रँटेड सब्जेक्ट टू दी फॉलोइंग कंडिशन्स. त्यामध्ये बघा लायसन्सच्या अंडर जे काही इम्पोर्ट केलेले ड्रग आहेत C अँड C1मधले, तर खालील त्याच्या कंडिशन दिल्या आहेत बघा. मग काय आहेत कंडिशन, लायसन्स मस्ट हॅव ॲडिक्वेट फॅसिलिटीज फॉर दी स्टोरेज ऑर इम्पोर्टेड ड्रग्स. तर त्या लायसन्सच्या अंडर जे काही त्यांना फॅसिलिटी दिलेल्या आहेत बघा, तर त्या फॅसिलिटीज किंवा त्याचं जे काही स्टोरेज आहे इम्पोर्ट केलेलं ड्रगचं ते कसं असलं पाहिजे लायसन्सिंगच्या अंडरमध्ये, त्याच्या रूल्सच्या अंडरमध्ये ते सांगितलं यामध्ये. सो दॅट दी प्रॉपर्टीज ऑफ ड्रग्स आर प्रिझर्व. नंतर त्याच्या काही ज्या काही त्याच्या प्रॉपर्टीज असतील त्या ड्रगच्या त्यामध्ये प्रिझर्व असतात. नेक्स्ट आहे लायसन्स मस्ट मेंटेन दी रेकॉर्ड्स ऑफ दी सेल ऑफ ड्रग्स शोविंग पर्टिक्युलर्स ऑफ दी नेम्स ऑफ दी ड्रग्स. तर त्या लायसन्सच्या अंडरमध्ये बघा दिलेले जे काही मेंटेनिंग रेकॉर्ड आहे त्याचं, मग त्यामध्ये ते सेलिंग ड्रग जे काही सेल केलेले ड्रग्स आहेत त्याचं रेकॉर्ड मेंटेन ठेवणं यामध्ये गरजेचं असतील अंडर दी लायसन्स रूल, त्याच्या रूलनुसार. शोविंग दी पर्टिक्युलर्स ऑफ दी नेम्स ऑफ दी ड्रग्स, तर ते पर्टिक्युलर पर्सनचं त्यावर कोणत्या पर्सनने कोणता ड्रग नाही त्याचं नाव, त्याचं नेम्स त्यामध्ये प्रिस्क्राईब केलेलं असलं पाहिजे, शो केलेलं असलं पाहिजे. आणि त्याचबरोबर ऑफ दी पर्सन्स टू हुम दे हॅव बीन सोल्ड, तर तुम्ही ते कोणाला सोल्ड केले त्या पर्सनची इन्फॉर्मेशन, ॲड्रेस वगैरे त्यामध्ये कलेक्ट करून ठेवला पाहिजे. नेक्स्ट आहे लायसन्स मस्ट अलाउ दी इन्स्पेक्टर्स टू इन्स्पेक्ट दी प्रिमायसेस विदाऊट वेअर इम्पोर्टेड ड्रग्स आर स्टोअर. तर त्या लायसन्सच्या अंडर इन्स्पेक्टरने इन्स्पेक्ट केल्यानंतर त्याच्या प्रिमायसेसनुसार जे काही इम्पोर्टेड केलेले ड्रग्स आहेत ते कशा प्रकारे स्टोअर केले जातात अंडर दी लायसन्स त्याच्या रूलनुसार बघा. तर त्यामध्ये ते सांगितलं आहे टू चेक दी रेकॉर्ड अँड टू टेक दी सॅम्पल्स फॉर टेस्टिंग ऑर ॲनालिसिस. तर ते रेकॉर्ड चेक करून नंतर ते त्याचं टेस्टिंगचं जे काही सॅम्पल आहे ते इन्स्पेक्ट केल्याच्या नंतर, तर नंतर ते जे काही सॅम्पल आहे ते घेऊन टेस्टिंग किंवा ॲनालिसिससाठी पाठवलं जातं, ठीक आहे, त्यावर टेस्टिंग किंवा ॲनालिसिस केलं जातं. नेक्स्ट देन आफ्टर लायसन्स ऑन रिक्वेस्ट शाल सप्लाय दी सॅम्पल्स ऑफ दी ड्रग्स फ्रॉम ऑल बॅचेस टू दी लायसन्सिंग ऑथॉरिटी फॉर टेस्ट ऑर ॲनालिसिस. तर त्या लायसन बघा लायसन्स ऑन रिक्वेस्ट म्हणजे त्या लायसन्सच्या अंडर जे काही सप्लाय केलेले सॅम्पल्स किंवा मेडिसिन्स किंवा ड्रग्स असतील तर त्याच्या बॅचेस पाडून दिल्या जातात, डिव्हिजन केले जातात, डिवाईड केले जाते लायसन्सिंग अंडर दी ऑथॉरिटी, त्या लायसन्सिंग ऑथॉरिटीनुसार नंतर मग ते टेस्टिंग किंवा ॲनालिसिससाठी पाठवले जातात. सो ऑल अबाव इन्फॉर्मेशन इन द इम्पोर्ट ऑफ शेड्यूल सी अँड C1 ड्रग्स. त्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे मग लायसन्स मस्ट नॉट टू सेल दी ड्रग्स फ्रॉम एनी बॅच फ्रॉम विच सॅम्पल हॅव बीन सप्लायड टू दी लायसन्सिंग ऑथॉरिटी. तर त्या लायसन्सच्या अंडरमध्ये जे काही ड्रग आपण तयार केले जातात त्यामध्ये ते काही ड्रग आपण ते बॅचेसनुसार पाठवले जातात किंवा ते सेंड केले जातात, सप्लाय केले जातात लायसन्सिंग ऑथॉरिटीला. तर ते सॅम्पल जे काही त्याचे एक्सेप्ट अंडर दी ॲडवाईज ऑफ दी लायसन्सिंग ऑथॉरिटी. तर त्या लायसन्सिंग ऑथॉरिटीच्या ॲडवाईजनुसार ते पाठवले जातात त्यामध्ये, ठीक आहे, त्याच्या बॅचवाईज. नेक्स्ट आहे दी लायसन्स मस्ट कॉम्प्ली विथ दी अंडरटेकिंग गिवन इन फॉर्म 9. तर त्या लायसन्सच्या अंडर जे काही त्याचं पूर्ण ऑल वर्क अंडरटेकिंग दी गिवन फॉर्म 9, तर त्या फॉर्म 9मध्ये त्याचं अंडरटेकिंग गिवन त्यांनी दिलेलं आहे, अंडरटेकिंगमध्ये लिहून दिलेलं आहे त्यांनी, ठीक आहे, त्या लायसन्सचं जे काही आहे ते त्या लायसन्सबद्दल त्याची इन्फॉर्मेशन. सो नेक्स्ट आहे दी इम्पोर्ट लायसन्स मे बी कॅन्सल ऑर सस्पेंडेड इफ कंडिशन्स आर नॉट सॅटिस्फाईड. जर ते या सर्व काही ज्या त्याच्या त्रुटी निघतील, जे काही त्याच्यामध्ये रॉंग प्रोसिजर असेल त्यांची, ठीक आहे, रॉंग इन्फॉर्मेशन असेल, तर इम्पोर्टिंग लायसन्सचे ड्रग तुम्ही सेलिंग करता कशा प्रकारे करता ते जर खोटं निघलं त्यामध्ये, जर ते तर त्यामध्ये ते लायसन्स सस्पेंड करण्याचा सुद्धा यामध्ये त्यांना अधिकार असतो, ठीक आहे.
इट इज द नॉट सॅटिस्फाईड, सॅटिस्फाईड सहमत नसतील तर. नेक्स्ट पॉईंट आहे इम्पोर्ट ऑफ शेड्यूल एक्स ड्रग्स. नंतर शेड्यूल एक्समधले जे काही ड्रग इम्पोर्ट केले आहेत बघा, त्यामध्ये त्याचं सांगितलं आहे मग दी लायसन्स फॉर दी इम्पोर्ट ऑफ शेड्यूल एक्स ड्रग इज ग्रँटेड सब्जेक्ट टू फॉलोइंग कंडिशन. त्या लायसन्सच्या अंडर शेड्यूल एक्समधले जे काही ड्रग इम्पोर्ट केले आहेत तर ते फॉलोइंग कंडिशननुसार बघा. तर त्यामध्ये फर्स्ट वन आहे मग लायसन्स मस्ट हॅव ॲडिक्वेट फॅसिलिटीज फॉर दी स्टोरेज ऑफ इम्पोर्टेड ड्रग्स. तर त्या लायसन्सच्या अंडर जे काही आहे त्यांच्या ॲडिक्वेट फॅसिलिटी, त्यांना जास्त प्रमाणाच्या फॅसिलिटी दिले जातात त्यांना ते स्टोरेज करण्यासाठी किंवा ते ड्रग इम्पोर्ट करण्यासाठी, सो दॅट दी प्रॉपर्टीज ऑफ ड्रग्स आर प्रिझर्व. तर त्या ड्रगच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्यासाठी ते प्रिझर्व ठेवलेले असतात त्यांचा, ठीक आहे. त्यामध्ये आपण थोड्यात कोटा म्हणतो त्यांचा, ते प्रॉपर्टी त्यांच्यासाठी प्रिझर्व असतात त्यामध्ये. नेक्स्ट आहे लायसन्सिंग ऑथॉरिटी मे ऑल्सो रिफ्यूज टू ग्रँट दी लायसन्स इफ दी लायसन्स ग्रँटेड टू दी ॲप्लिकंट प्रिव्हियसली वॉज सस्पेंडेड ऑर कॅन्सल्ड. तर ते लायसन्सिंग ऑथॉरिटीला जर ते ग्रँटेड लायसन्स नसतील, जर ट्रू नसतील ते, तर त्यांना सस्पेंड करण्यासुद्धा अधिकार लायसन्सिंग ऑथॉरिटीला असतो यामध्ये. और इन केस इफ दी ॲप्लिकंट फेल टू कॉम्प्ली विथ दी एनी प्रोव्हिजन ऑफ दी ॲक्ट ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट NDPS. तर त्या NDPSचा जो काही प्रोव्हिजन ॲक्ट आहे त्यांचा कॉस्मेटिकचा, जर त्यामध्ये ते त्यांचे ॲप्लिकंट जर फेल झालेले असतील त्यामध्ये, तर त्यामध्ये जे काही त्यांचं मग प्रोव्हिजन ॲक्ट आहे, ठीक आहे, त्यामध्ये ते कॅन्सल करू शकतात. त्यामध्ये त्यांची जे काही रेग्युलर वर्किंग म्हणतो आपण, त्या ॲक्टनुसार चालणारं रेग्युलर वर्क असतं त्यांचं, त्यामध्ये ते सुद्धा ते कॅन्सल केलं जातं यामध्ये, ठीक आहे. कॉस्मेटिक ॲक्ट अंडर NDPS. नेक्स्ट आहे हाऊएव्हर इफ दी ॲप्लिकंट इज नॉट सॅटिस्फाईड विथ दी डिसिजन मे अपील टू सेंट्रल गव्हर्नमेंट विदिन 30 days. आणि नंतर जर त्या ॲप्लिकंटने 30 दिवसाच्या आतमध्ये जर अपील केली नाही सेंट्रल गव्हर्नमेंटला, तर ते करायला पाहिजे. कमीत कमी 30 दिवसामध्ये ते सेंट्रल गव्हर्नमेंटला त्यांनी त्यांचं जे काही अपील आहे ती केली गेली पाहिजे. जर ते सॅटिस्फाय नसतील तर ते त्यावर ॲक्शन घेतली जात नाही मग, ठीक आहे. त्यामुळं ते दिलेल्या 30 दिवसाच्या आतमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटकडे त्यांनी अपील केली पाहिजे त्या ॲप्लिकंटने. नेक्स्ट पॉईंट आहे इम्पोर्ट ऑफ स्मॉल क्वांटिटीज ऑफ दी ड्रग्स फॉर एक्झामिनेशन टेस्ट ऑर ॲनालिसिस. तर जे काही ते इम्पोर्ट केलेले ड्रग्स आहे स्मॉल क्वांटिटीजमधील एक्झामिनेशन, त्याचं टेस्टिंग ॲनालिसिस कशा प्रकारे असतं ते बघू आपण. तर त्यामध्ये स्मॉल क्वांटिटीज ऑफ ड्रग्स दी इम्पोर्ट ऑफ विच इज प्रोहिबिटेड अंडर दी ॲक्ट मे बी इम्पोर्टेड फॉर दी पर्पज ऑफ एक्झामिनेशन टेस्ट ऑर ॲनालिसिस सब्जेक्ट टू दी फॉलोइंग कंडिशन्स. तर ते स्मॉल क्वांटिटीमधील जे काही ड्रग्स आहेत ते इम्पोर्टिंग केलेले जे काही ड्रग्स आहेत ते प्रोहिबिटेड अंडर दी ॲक्ट. त्या ॲक्टनुसार ते कशाप्रकारे प्रोहिबिटेड आहे ते अंडर दी इम्पोर्टेड पर्पज ऑफ एक्झामिनेशन. ते एक्झामिनेशनच्या पर्पजसाठी जे काही इम्पोर्टेड केलेले ड्रग्स आहेत त्याचे टेस्टिंग असो त्यामध्ये एक्झामिनेशन किंवा त्याचं ॲनालिसिस. तर त्याचे जे काही कंडिशन्स आहेत त्या खालीलप्रमाणे आहेत बघा. तर त्यामध्ये फर्स्ट वन आहे दी लायसन्स मस्ट यूज इम्पोर्टेड ड्रग एक्सक्लुझिव्हली फॉर दी पर्पज फॉर विच दे आर इम्पोर्टेड अँड स्पेसिफाईड इन द लायसन्स. तर ते लायसन्स मस्ट यूज इम्पोर्टेड ड्रग. तर ते लायसन्स ते इम्पोर्ट करण्यासाठी यूज केलं जातं, ड्रग इम्पोर्ट करण्यासाठी. तर त्यामध्ये त्याचा पर्पज काय मग, तर आर इम्पोर्टेड अँड स्पेसिफाईड इन लायसन्स. तर ते त्यावर ठराविकपणे जे काही स्पेसिफाईड केलेले बघा त्यामध्ये ड्रग्स असतील किंवा ते काही कॉस्मेटिक असेल ते इम्पोर्ट करण्यासाठी या लायसन्सचा यूज केला जातो यामध्ये. लायसन्सेस मस्ट मेंटेन दी रेकॉर्ड्स ऑफ इम्पोर्टेड ड्रग्स शोविंग पर्टिक्युलर्स ऑफ देअर क्वांटिटीज. तर ते लायसन्स बघा लायसन्समध्ये त्यामध्ये काय दिलं आहे, तर जे त्यांचं काही रेकॉर्ड आहे त्या ते मेंटेन ठेवलं गेलं पाहिजे ते इम्पोर्टेड ड्रग्सचं शोविंग दी पर्टिक्युलर्स ऑफ देअर क्वांटिटी. त्याच्या क्वांटिटी जे काय आहे ते पर्टिक्युलरली त्या क्वांटिटी शो केल्या पाहिजे, दाखवल्या पाहिजे. नेम्स ऑफ मॅन्युफॅक्चरर अँड डेट ऑफ इम्पोर्ट. त्याची जे काही इम्पोर्ट केलेली डेट आहे आणि त्याच्यावर जे काही नाव आहे त्यांचं, कोणी मॅन्युफॅक्चरर आहे त्याचं कोण, त्याची टोटल इन्फॉर्मेशन ॲड्रेसही ते शो केलं पाहिजे त्यामध्ये. नेक्स्ट आहे लायसन्स मस्ट अलाउ दी इन्स्पेक्टर टू इन्स्पेक्ट दी प्रिमायसेस वेअर इम्पोर्टेड ड्रग्स आर केप्ट टू चेक दी रेकॉर्ड अँड टू टेक दी सॅम्पल्स फॉर टेस्टिंग ऑर ॲनालिसिस. त्या लायसन्सच्या अंडर जे काही अलाउ केलेले इन्स्पेक्टर असतात, इन्स्पेक्टर त्यामध्ये निवडलेले असतात. तर ते काय इन्स्पेक्ट करतात ते प्रिमायसेसनुसार ते इन्स्पेक्ट केलं जातं. त्यामध्ये जे काही इम्पोर्टेड केलेले ड्रग्स आहेत ते इन्स्पेक्ट केले जातात त्यामध्ये. नंतर ते चेक केले जातं त्याचं जे काही रेकॉर्ड आहे ते कधी घेतले, काय ते इम्पोर्ट केले जे ड्रग्सचं वगैरे जे काही सॅम्पल आहे. नंतर ते जे त्या ड्रग्सचं सॅम्पल टेस्टिंग किंवा ॲनालिसिससाठी घेतलं जातं. अँड लायसन्स मस्ट कॉम्प्ली विथ दी अदर कंडिशन्स आर प्रिस्क्राईब. तर त्या लायसन्सनुसार जे काही त्याचे कंडिशन्स आहेत त्या प्रिस्क्राईब फॉर्ममध्ये त्या घेतल्या जातात त्यांच्याकडून.